नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. घरामध्ये चुकून जरी कधी पाल दिसली तर अगदी माझ्याप्रमाणे तुमच्यापैकी सुद्धा बरीच जण ही पाल पाहून पहिलं तर घाबरतच असतील आणि दुसरं म्हणजे अगदी किळसवाणी वाटणारी ही पाल आपल्या अन्नपदार्थामध्ये जाऊन आपल्याला विषबाधा होऊ नये, आपण आजारी पडू नये याची भीती सगळ्यांनाच असते. त्यामुळे चुकून जरी घरात एखादी पाल असली तर ही पाल घरातून कायमची दूर पळून लावण्यासाठीचा अगदी सोपा असा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. अगदी कित्येक वर्षानुवर्ष हा उपाय आपल्या घरामध्ये केलेला तुम्ही पाहिलाही असेल, परंतु आजकाल मिळणाऱ्या केमिकल युक्त स्प्रे औषधांच्या वापरामुळे हा उपाय आपण करणं विसरूनच गेलोय. तर असाच अगदी जुना असा उपाय या पालींवरती आज आपण पाहणार आहोत, जो बनवणंही अगदी सोप्पा आहे, अगदी सहज कोणीही बनवू शकेल आणि तितकाच खात्रीशीर असा हा पालींवरती उपाय आहे. चला तर हा उपाय बनवायचा कसा तो पाहूया. हा उपाय बनवण्यासाठी वापरात न येणारं एखादं भांडं आपल्याला लागणार आहे. याऐवजी तुम्ही एखादं पेपर प्लेट असेल किंवा एखादं प्लास्टिकचं झाकण असेल किंवा असे रियुजेबल प्लास्टिक डब्बे असतात त्याचा सुद्धा वापर इथे करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे तंबाखू. कुठल्याही पान शॉपमध्ये अगदी सहज 10 ते 15 रुपयामध्ये तंबाखूचं हे पॅकेट आपल्याला मिळतं. हीच तंबाखू पूर्ण एक पॅकेट आपल्याला घ्यायचे आहे. तर पहा, एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये मी हे पूर्ण तंबाखूचं पॅकेट इथे ओतून घेणार आहे. आता तंबाखू या नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की हा उपाय किती स्ट्रॉंग होणार आहे आणि तो पालीला नक्कीच घरातून दूर पळून लावणार आहे. तर पहा, 10 ते 15 रुपयामध्ये मिळणार आहे तंबाखूचं पूर्ण एक पॅकेट आपण इथे घेतलंय. यासोबतच आपल्याला लागणार आहे कॉफी पावडर. ज्या कुठल्या ब्रँडची कॉफी पावडर तुम्ही वापरत असाल, अगदी छोटंसं पॅकेट सुद्धा आजकाल मार्केटमध्ये मिळतं, ते पॅकेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर या पूर्ण पॅकेटसाठी 2 मोठे चमचे कॉफी पावडर यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे. पहा, तंबाखू, कॉफी याला स्वतःचा असा खूप स्ट्रॉंग असा वास असतो, एक स्ट्रॉंग असा फ्लेवर असतो. आता तंबाखू बऱ्याचशा कीटकनाशकांना दूर करण्यासाठी अगदी पूर्वापारपासून वापरात येत आहे आणि त्यामुळेच या आजच्या उपायामध्ये सुद्धा आपण तंबाखूचा वापर केलाय. सगळ्यात आधी आता हे दोन्ही पदार्थ छान आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहेत. आता याच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या आपण तयार करणार आहोत. आता हे छान बाइंड व्हावं यासाठी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये मिक्स करायचंय. खूप पाणी यामध्ये टाकू नका, अगदी लागेल तसं फक्त अर्धा ते 1 चमचा सफिशियंट आहे, इतपतच पाणी आपल्याला लागेल. थोडं थोडं पाणी यामध्ये मिक्स करून याचे असे छोटेसे गोळे आपल्याला तयार करायचे आहेत. पहा, तंबाखू सोबतच आपण यामध्ये कॉफी पावडर सुद्धा मिक्स केलेली आहे, जी पाणी टाकतात छान चिकट होते आणि त्यामुळे तंबाखू आणि कॉफी पावडरचे असे गोळे तयार होतात. आता सुरुवातीला तुम्हाला हे थोडंसं मिश्रण कोरडं वाटेल, परंतु जशी जशी कॉफी पावडर ही भिजेल तशी या तंबाखूला सुद्धा ते छान बाइंड करते. त्यामुळे अशा थोडं थोडं पोर्शन घेऊन एखाद्या पेपरवरती किंवा अशा पेपर प्लेटवरती हे पोर्शन तुम्ही ठेवा. अगदी काही मिनिटातच ते एकमेकांना चिटकतं आणि त्याचे एकसारखे गोळे सुद्धा सहज तयार होऊ लागतात. आता या तयार गोळ्यांचा वापर करायचा आहे कसा, तर पहा, आपल्या किचनमध्ये, आपल्या घरामध्ये किंवा गॅलरीमध्ये जिथे सगळ्यात जास्त आपण सामान स्टोअर करून ठेवतो किंवा अगदी अडगळीची जागा असते किंवा आपला माळा असतो, अशा ठिकाणी सगळ्यात जास्त पाली या येत राहतात. तर अशा वेळेस त्या ठिकाणी एक एक गोळा आपल्याला याचा ठेवायचा आहे. किचनमध्ये जर तुम्ही चुकून एखादी पाल पाहिली असेल तर रात्री झोपायच्या आधी आपल्याला हा गोळा किचनमध्ये ठेवायचा आहे किंवा सगळ्यात जास्त तुम्हाला वाटतं की या ठिकाणी पाली येऊ शकतात तिथे हा गोळा आपल्याला ठेवायचा आहे. आता ज्यांना तंबाखू सहज अवेलेबल होत नाहीये किंवा मिळणं मुश्किल झालंय, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर अचानक एखादी पाल दिसली तर त्यावरती एखादा स्प्रे करून त्वरित ही पाल सहज घरातून दूर पळवण्यासाठी सुद्धा हा पुढचा उपाय तितकाच फायदेशीर होणार आहे. पहा, त्यासाठी आपल्याला लागणार आहे काळी मिरी म्हणजेच ब्लॅक पेपर. अखंड ज्या काळी मिरी असतात त्या इथे आपण घेतलेल्या आहेत. त्या मिक्सरमध्ये आपल्याला फिरून घ्यायच्या, त्याची फाईन अशी आपल्याला पावडर करायची आहे. मार्केटमध्ये मिरपूड ही रेडीमेड सुद्धा मिळतेच, त्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. परंतु पर्सनली मला असं वाटतं मार्केटमध्ये मिळणारे हे मिरपूड हे बरेच दिवस आधीच बनवून ठेवल्यामुळे बऱ्यापैकी त्याचा फ्लेवर किंवा तो वास आहे तो कमी झालेला असतो आणि पालींवरती याचा इफेक्ट होईलच असं नाही. त्यामुळे जर शक्य असेल तर घरीच अशी जे मिरे आहेत तर ते मिक्सरला वाटून त्याची फ्रेश अशी मिरपूड म्हणजे ब्लॅक पेपर पावडर बनवून यासाठी तुम्ही वापरा. तर पहा, एका भांड्यामध्ये थोडीशी ही मिरपूड आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये साधंच पाणी आपल्याला मिक्स करायचं. हे नॉर्मलच टेम्परेचरचं पाणी आहे, गरम वगैरे नाही. तर हे पाणी मिरपूडमध्ये छान मिक्स करायचं आहे.
त्यासोबतच आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे डेटॉल अँटीसेप्टिक लिक्विड. ज्या कुठल्या ब्रँडचं तुमच्याकडे अँटीसेप्टिक लिक्विड असेल ते घ्या आणि एक झाकण यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे सोल्युशन बनवत असतानाच याचा वास, याचा फ्लेवर तुम्हाला लगेच समजेल, इतका स्ट्रॉंग असा वास याचा असतो. यामध्ये आपण मिरपूडचा वापर केला आहे. ज्यावेळेस हे सोल्युशन तुम्ही पालींवरती स्प्रे करता, काळी मिरीमध्ये अगदी स्ट्रॉंग असा वास असतो. त्याचा तिखटपणा हा पालींना अजिबात सहन होत नाही. त्यामुळे या सोल्युशनमध्ये आपण मिरपूडचा वापर केलेला आहे. आता डेटॉल हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, प्राण्यांना याचा वासही सहन होत नाही आणि हे एक लिक्विड असल्यामुळे ते पालींवरती किंवा झुरांवरती तितकंच इफेक्टिव्ह हे ठरतं. अगदी स्ट्रॉंग फ्लेवर आणि तितकाच स्ट्रॉंग वास असणारं हे होममेड सोल्युशन जे आपण स्प्रेमध्ये भरलेलं आहे. लगेचच कुठे तुम्हाला जर घरात पाल दिसली तर पालीवरती किंवा झुरळ जरी दिसले तरी झुरळांवरती हा स्प्रे करा. तुम्ही पाहाल याच्या वासाने आणि याच्या फ्लेवरने लगेचच घरातील पाली, झुरळ हे घरातून दूर पळू लागतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या दोन्ही उपायापैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता. हे दोन्ही उपाय तितकेच खात्रीशीर आहे, फायदेशीर आहेत. अशाच प्रकारे जर तुमच्या घरामध्ये झुरळ, माशा, मच्छर, चिलटे, मुंग्या, उंदीर झाले असतील तर त्यांना सुद्धा अगदी खात्रीशीररित्या घरातून दूर पळवून लावण्यासाठीचा उपाय मी ऑलरेडी सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेला आहे. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा. आजच्या या व्हिडिओप्रमाणे ते सुद्धा तितकेच असरदार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी घरच्या घरी सोप्या उपायाने हे कीटक तुम्ही घरातून दूर पळवून लावू शकता. अगदी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून हे उपाय आपण बनवलेले आहेत. त्यामुळे या व्हिडिओंना सुद्धा तुम्ही नक्की भेट द्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर उपयोगाचा वाटला असेल तर यासाठी एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.